बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी विळखा. प्रकरण 12. अपघात की आत्महत्या. अलिबाग दिनांक 17. कनकगिरीच्या नवीन सागरी विश्रामधामात काल संध्याकाळी आमदार थोरात यांच्या पत्नी मोहनाबाई यांचे अपघाती निधन झाले. आमदार थोरात आणि त्यांच्या पत्नी विश्रांतीसाठी या विश्रामधामात येऊन राहिले होते. पती पत्नीचे काही काळ बिनसले होते, पण अपत्य संभवाच्या चाहुलीमुळे आमदार थोरात व त्यांच्या पत्नी यांचा बेबनाव संपुष्टात आला आणि ते पत्नीच्या प्रकृतीसाठी हवा बदलण्याकरता त्यांना घेऊन विश्रामधामात येऊन राहिले होते. ओहोटीच्या वेळेस तेथील शिवमंदिरात जाता येते, एरवी तेथे जाणे धोक्याचे असते. छोटी बंधारे विकास मंडळाच्या बैठकीसाठी आमदार थोरात अलिबागला आलेले होते. त्यावेळेस मोहनाबाई एकट्या शिवमंदिरातून परतताना हा अपघात झाला असावा असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र आमदार थोरात पती पत्नीच्या बेबनावामुळे कदाचित ही आत्महत्या असण्याची शक्यता आहे असेही खासगी वर्तुळातून कळते. जोशीला मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची आता इच्छा उरली नव्हती, कारण मोहनाच्या मृत्यूची ही बातमी त्याला हलवून टाकणारी होती. एखाद्या नाटकात किंवा कादंबरीत लेखकाला अखेर सुचली नाही म्हणजे तो जसा कोणाला तरी मारून टाकतो आणि अखेर करून कृतकृत्य होतो, तसंच काहीसं या प्रकरणाचं झालं होतं. आजपर्यंत वेगवेगळ्या राजकारणी पुढाऱ्यांच्या संगतीत राहिल्यामुळे अनेक तऱ्हेच्या गडबड घोटाळ्यांची त्याला सवय होती. नाही असं नाही, पण त्यावेळेस तो केवळ साक्षीदार असे, यावेळेस तो एक भागीदार होता. या असल्या प्रकरणात त्याला खिचून कशासाठी आणलं गेलं हेच त्याला कळत नव्हतं. असल्या काही सनसनाटी प्रकरणात तो पहिल्यांदाच गुंतला होता. खऱ्या अर्थाने एखाद्या स्त्रीत गुंतण्याचाही त्याच्या आयुष्यातील हा पहिलाच योग. रिपोर्टरचे आयुष्य कितीही रोमांचकारी असले तरी बातमी देण्यापलीकडे त्या रोमांचकारी अनुभवांशी संबंध येण्याचं कारण नसतं. वास्तविक मोहना तिच्या छोट्या गावात सुखात राहिली होती. निदान ती सुरक्षित तरी होती. ती मुंबईला आलीच कशाला, आणि आली आणि त्याच्याबरोबर एका आलिशान हॉटेलात एकांतात राहिली. विनाविरोध आपला देह तिने नजराण्यासारखा त्याच्यासारख्या सामान्य माणसाला सादर केला. या साऱ्या गोष्टीचा कार्यकारण भाव कुशाग्र समजणाऱ्या जोशीला सुद्धा लागण्यासारखा नव्हता. कनकगिरीच्या रेस्ट हाऊसमध्ये त्याने काढलेले उन्मत्त दिवस अजून त्याच्या गात्रांना जाणवत होते. हिमालयातील थंडगार प्रदेशातील दौऱ्यात सुद्धा विश्रामधामातील उबदार आठवणी अजूनही कोमट झाल्या नव्हत्या. एखादं कोडं सोपं असावं, परंतु त्याचं उत्तर मात्र आपल्या लक्षात येऊ नये, म्हणजे माणूस अस्वस्थ होतो, तसंच त्याचं झालं. शिवाय त्या बातमीत मोहनाला दिवस गेले होते असा उल्लेख आलेला पाहून तर त्याला धक्काच बसला. शिवाय सीएमनीही आपल्या संभाषणात ही गोष्ट सुचवली होती. हे कसं शक्य आहे? मोहनाच्या इतकं निकट येऊन सुद्धा आपल्याला ते जाणवलं कसं नाही? अखेरी स्त्री चरित्र हे गूढ असतं, एवढंच खरं. मोहनानं आपल्याला इतकं विश्वासात घेतलं, तर दिवस गेलेत हे तिनं आपल्याला का सांगू नये? का ते सांगणं तिला कमीपणाचं वाटलं? आणि तिला दिवस गेले असतील ते तरी कुणापासून? म्हणजे सीएमना तिला दिवस गेलेत हे आधीपासूनच माहिती असलं पाहिजे. त्यासाठी तर त्याने तिला मुंबईत आणलं नसेल. पण गर्भपात करून घेणं हे या काळात कठीण थोडंच आहे. निदान सीएम सारख्या सत्ताधीश माणसाला. मग त्याने हा आडवा तिडवा मार्ग का स्वीकारला? आणि आमदार थोरातांना ते माहीत असताना त्याने त्यांचे तोंड कसे गप्प ठेवले? वृत्तपत्रातील बातमी, आमदार थोरात आणि मोहनाबाई कनकगिरीला विश्रांतीसाठी गेले असं सांगते. अशी खोटी बातमी का द्यावी? इतर वृत्तपत्रांनी ही साधी बातमी सुद्धा दिली नाही. आमदार थोरात कनकगिरीच्या जवळपासही नव्हते. त्यांचा बेबनाव मिटलेला नव्हता. मग या बाबतीत हे भारूड रचलं तरी कोणी?
जोशीचं डोकं फिरून यायची वेळ आली. या प्रकरणाच्या खोलात जायची त्याची इच्छा नव्हती. त्याला माहीत होतं की खोलात जाणं म्हणजे स्वतःच सापळ्यात अडकणं. आपण त्यातून काय सिद्ध करू शकू? साहेबराव आणि मोहनाचे संबंध होते हे सिद्ध करू शकू, की मोहना आत्महत्या करणं शक्य नाही हे सिद्ध करू शकू? एका अशराफ स्त्रीचा नाहक बळी गेलाय ही खंत त्याच्या मनात जरूर होती. पण तिला अशराफ तरी कशी म्हणावी? कारण तसं असतं तर निदान आपण पुरेपूर सापळ्यात अडकल्यानंतर तरी आपल्याला दिवस गेलेत हे तिने सांगितलं नसतं का? या साऱ्या घटनेला साहेबराव जबाबदार आहेत का आमदार थोरातांनी संधी साधून नकोशा झालेल्या आपल्या बायकोला निकालात काढला असेल? पण काही नाही, घटनांचा मेळ बसत नाही. ताबडतोब कनकगिरी विश्रामधामात जाऊन आपण स्वतः या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे असं त्यांचं एक मन म्हणत होतं. तर दुसरं मन सावधगिरीचा इशारा देत होतं. पाताळ यंत्री आणि गोडबोल्या साहेबरावांचं आपण काहीही वाकडं करू शकणार नाही हेही त्याच्या ध्यानात आलं होतं. तेवढ्यात फोन वाजला. त्याने सावधानतेने फोन घेतला. फोनवरचा आवाज त्याने ओळखला. असा घोगरा आणि भुईनळ्यासारखा आवाज दुसऱ्या कुणाचा असेल? तो आवाज अर्थातच आचार्यांचा होता. केव्हा आलास? हा, आत्ताच येतोय आचार्य. पण तुम्हाला कसं कळलं आज मी आलो इथे? अरे, प्रेस पार्टी काल परत आली ना, हे सत्यमूर्तीकडून कळलं. तो तुमच्याबरोबर होता ना पार्टीत? ट्रिप कशी काय झाली? आचार्य, तुम्हाला माहीत आहे पत्रकारांचे असले दौरे कसे काय होतात. मी नवं काय सांगणार. बरं, ते जाऊ दे. तुम्ही फोन कशा करता केलात? नुसती माझी चौकशी करण्याकरता तुम्ही फोन करणं शक्य नाही. हा, ते बरोबर आहे म्हणा. तुला ताबडतोब भेटायचंय. येतोस का आत्ता लगेच? आचार्य, अजून माझी आंघोळ वगैरे सुद्धा झाली नाही. मी कपडेही बदललेले नाहीत. शिवाय मला ऑफिसला तोंड दाखवायला पाहिजे. अरे मार गोळी, महत्वाचं काम असल्याशिवाय मी तुला फोन करेन की काय? ते बरोबर आहे आचार्य, पण काम तरी काय? अरे काय काम असणार हे तुला कळायला पाहिजे. आहे, मला कल्पना आहे, पण त्या गोष्टीत मला इंटरेस्ट नाही. माझ्या लेखी ते प्रकरण संपलंय. अरे, असं प्रकरण संपू म्हटल्यानं कधी संपतं काय? तू खूप संपवशील, पण साहेबराव तुला असं सहजासहजी संपू देणार नाहीत. तुझा तर त्यांना बकरा करायचा बकरा. ते कसं काय? अरे, तू साधा बोळा आहेस. आता हळूहळू रोज वर्तमानपत्रात मिसेस थोरातांच्या गूढ मृत्यूबद्दल बातम्या सुटायला लागतील. मग आपोआपच चौकशीची मागणी होईल. मग चौकशी सुरू होईल आणि त्या सापळ्यात तू अलगद अडकशील. म्हणून यू मस्ट अटॅक. एकदा आपल्याबद्दल मत कलुषित झालं की मग आपल्या लिहिण्याची फारशी किंमत उरत नाही. मला माहीत आहे यू आर इनोसंट, पण साहेबराव बदमाश आहे ना, तो तुला तसा सोडणार नाही. सॉरी, तुम्हाला काही सनसनाटी मजकूर हवा म्हणून मी प्याद होऊ इच्छित नाही. तुम्हाला काय लिहायचं ते लिहा, तुम्ही मोकळे आहात. परंतु सांभाळून लिहा, एवढंच मी सांगतो. मला खात्री आहे की तुमच्याजवळ लिहिण्याजोगं फारसं नाही, म्हणून तर तुम्ही माझे पाय धरत आहात. तसं नाही जोशी, एरवीची गोष्ट निराळी आहे. पण साहेबरावांच्या विरुद्ध वरती फार तक्रारी गेल्या आहेत. कदाचित हे प्रकरण ही वरून तपासलं जाण्याची शक्यता आहे. वरून साहेबरावांची चौकशी करण्यासाठी इथं माणसं आलेली आहेत. मला वाटतं त्यांना सहाय्य करणं तुझ्या सुरक्षिततेसाठी तरी आवश्यक आहे, आणि त्यात वेळ घालवून चालणार नाही. आता माझ्या ऑफिसमध्ये ते लोक बसलेले आहेत. मला वाटतं तू सरळ त्यांच्याशीच बोल ना. नको आचार्य, एकतर मला असलं काही परवडण्यासारखं नाही, आणि दुसरी गोष्ट कदाचित साहेबराव जातील वा राहतील. मला त्याचा अजिबात सोयरसुतक नाही. हे पहा, मी तुला संधी दिली.
घ्यायची की नाही हे तुझं तू ठरव. मला वाटतं या संबंधात आपण काहीच न बोललेलं चांगलं. जोशीनं फोन खाली ठेवला आणि तो मनातनं हादरला. या प्रकरणात तो अथपासून इथपर्यंत होता ही गोष्ट खरी, पण त्याला या प्रकरणाची गुंतागुंत मुळीच कळली नव्हती. साहेबरावांच्या विरुद्ध जाण्यापेक्षा साहेबरावांच्याच कानावर हे घालणं त्याला अधिक सुरक्षित वाटलं. त्यानं झटपट सारं अनेक आवरलं. आई घरात नव्हती म्हणून स्वतःचा चहा करून घेतला आणि सचिवालयाकडे मोर्चा वळवला. तिथे कळलं साहेबराव अजून सचिवालयात आलेच नाहीत आणि आज येणारच नाहीत. आजच ते विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार होते. घाई गर्दीनं त्यानं पुन्हा टॅक्सी पकडली आणि ते सीएमच्या बंगल्यावर आले. सीएम आत मीटिंगमध्ये होते. उद्योग मंत्री व सहकार मंत्री काही तातडीच्या कामासाठी सीएमना भेटायला आले आहेत असं त्याला पीएनं सांगितलं. पीएला त्याने आपल्याला सीएमना ताबडतोब भेटलंच पाहिजे असं सांगितल्यामुळे पीए मोठ्या नाखुशीने सीएमकडे गेला. सीएम बाहेर आले. त्यांची मुद्रा थोडी उतरलेली होती. जोशीच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहून त्याने आपल्या मागे यायला जोशीला सुचवले आणि ते त्याला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेले. आत जाता जाताच हलक्या आवाजात त्यानं आचार्यांची फोनवर झालेलं संभाषण सांगितलं. सीएम खूपच गंभीर झाले. ते फारसे काही बोललेच नाहीत. यावरून त्यांना आपण सांगितलेली हकीकत धक्कादायक नव्हती हे जोशीच्या लक्षात आलं. सगळं ऐकून घेतल्यावर ते म्हणाले, तू एक शब्द सुद्धा कोणाशी बोलू नकोस. खरं म्हणजे तू मुंबईत राहूच नकोस. सगळं माझ्यावर सोपव. आय विल मॅनेज इट. पण साहेब, डोंट वरी जोशी, याहीपेक्षा कठीण प्रसंगातून मी बाहेर पडलो आहे. तुझ्यावर माझा विश्वास आहे. मी तुला सगळं नंतर समजावून सांगेन, पण या घटकेला तू किंवा मी काहीही बोलणं सोयीस्कर नाही. पण माझ्या मागे हे चौकशी अधिकारी लागले तर मग मी काय करू? जे खरं घडलं ते त्यांना सांगायला काय हरकत आहे? अशी उतावळी करू नकोस. हे राजकारण आहे. माझ्या विरुद्ध कट चाललाय, कट. दे वॉन्ट टू पुल मी डाऊन. पण मला अजून त्यांनी ओळखलं नाही. फक्त तू गप्प बस. गेट आउट ऑफ सर्क्युलेशन. लक्षात ठेव, तुझ्या स्नेहाची मी किंमत देईन. तसं मी म्हणालो नाही साहेब, पण मी गप्प बसलो तर माझ्यावर गुन्हेगारीचा उगाच आळ येईल. गुन्हेगारी कुणाचीच नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो अपघात आहे, अपघात. कारण मोहना कुणाला नकोशी झाली होती. म्हणून बेटर वेट. मी आता जरा कामात आहे, पण मी आता अमरावतीला निघालोय. साहेबी तिथे येणार आहेत. आजच सकाळी मी बोललोय त्यांच्याशी. आपण उद्या भेटू. जोशी हताशपणे बाहेर आला. काय करायचं हेच त्याला समजेना. परत घरी जायची त्याला ओढ नव्हती. आचार्यांकडे जायची हिंमत नव्हती. वृत्तपत्र जगात कोणत्याही व्यक्तीची त्याला गाठ भेट नको होती. एकदम डोक्यात काहीतरी सनक आल्यासारखं झालं आणि त्याने टॅक्सीला हात वर केला. त्याने अनेक मित्र केलेले होते की ज्यांची गाडी त्याला केव्हाही मिळवता येणं शक्य होतं. केशवलालची त्याची चांगली जान पहचान होती. लालबागचा तो प्रसिद्ध दादा होता. अनेक बेकायदा गोष्टीत त्याचा हात होता. सीएमशी त्याचे संबंध चांगले होते. सीएममुळेच त्याची आणि जोशीची ओळख झाली होती. पत्रकारांना खुश करायला केशवराव नेहमीच तयार असे. शिवाय सीएमचा माणूस म्हणून तर जोशीवर त्याची मेहर नजर असे. कुणा पत्रकारांना खिलवायचं असेल, स्कॉच हवी असेल तर केशवलाल हे एक हक्काचं ठिकाण होतं. टॅक्सी केशवरावच्या गोडाऊनपाशी आली आणि केशवलालही समोर दिसला. थोड्याशा औपचारिक गप्पा टप्पा झाल्यावर आपल्याला एक दिवसासाठी गाडी हवी असं त्यानं केशवलाला सांगितलं. गाडी न मिळण्याचा प्रश्नच नव्हता. 15 मिनिटांच्या आत टँक फुल्ल किल्ली शोफरसह गाडी हजर झाली आणि बघता बघता ती कनकगिरी रेस्ट हाऊसच्या दिशेनं पळू लागली.
खरं म्हणजे साहेबरावांशी आता बोलण्यासारखं काही नव्हतंच. कदाचित साहेबराव ही अडचणीत असतील. कदाचित सारंच प्रकरण त्यांच्या आवाक्याबाहेर गेलेलं असेल. साहेबराव पाताळयंत्री खरे, पण त्यांच्याहून बुद्धिमान माणसं कोणाचा केव्हा गाळा कापतील हे समजणं फार कठीण होतं. ह्यात मध्येच भलतेच लोक भरडले जातात. किंबहुना सुळे असले बुलंद दार फोडण्यासाठी हत्ती टकरा मारतात, तेव्हा मध्ये निरपराध उंटाला बळी घालावं लागतंच की नाही. आपल्या नशिबी अशी ही उंटाची नगण्य भूमिका आली आहे हे त्याच्या लक्षात आलं. यावर कोणाकडे जाऊन सल्ला मागावा हेच त्याला कळेना. वृत्तपत्र क्षेत्रातील सारे दिग्गज न्यायाच्या कल्पनेपेक्षा एका चटकदार बातमीचा जनक यापेक्षा आपल्याला कोणत्या दृष्टीनं पाहणार. त्याने अखेरीस गांधींचे महत्तम शिष्य आचार्य बाबा बर्वे यांच्याकडे जायचा निर्णय घेतला. आचार्य बाबा ही म्हटलं तर तशी मोठी शक्ती होती. ते आज निवांत तशा सप्तशृंगी पायथ्यापाशी आश्रम बांधून राहिले होते. मध्यंतरी त्यांनी पाकिस्तान युद्धाच्या वेळेस शांततेचा प्रयत्न करण्यासाठी रावळपिंडीला पायी जाण्याचा निर्णय घेऊन बरीच धमाल उडवली होती. अर्थात ते रावळपिंडीलाच काय, पण दिल्लीला सुद्धा पोचू शकले नाहीत हे सोडा. व्यापाऱ्यांनी कारखानदारांनी आपली सारी संपत्ती समाजाची आहे असे मानून निरीच्छपणे तिचा स्वीकार करावा अशी ट्रस्टीशिपची कल्पना त्यांनी मांडली होती. 4-2 लबाड कारखानदारांनी आणि व्यापाऱ्यांनी गाजावाजा करून आपल्या संपत्तीचं विश्वस्त पत्र करून मोठेपणा मिळवला व इन्कम टॅक्सचे खटले चुकवले. संतती नियमनाच्या साधनांपेक्षा पती पत्नीने बहीण भावासारखं वागून संतती नियमन करता येईल असंही ते सांगत असत. प्रार्थना, उपास, पदयात्रा अशा तऱ्हेचे अनेक उपक्रम करून ते एक राजकीय संत झाले होते आणि राज्यकर्त्यांनीही आपल्या सोयीसाठी बाबांचं महत्त्व वाढवलं होतं. योगायोगानं पत्रकार म्हणून नव्हे तर साहेबरावांचा निकटवर्तीय म्हणून त्याला बाबांच्या आश्रमात अनेकदा प्रवेश मिळाला होता. आपल्या छानदिष्ट खुळांना प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांबाबत बाबाही जास्त आपुलकी दाखवत. म्हणून जोशी तडक उठला व तो सप्तशृंगीच्या आश्रमाकडे नेणाऱ्या बसमध्ये जाऊन बसला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.